भाजपनं मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलेला आहे। कामगार संघटनेतील 1,500 सदस्यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। अजित पवारांच्या विरोधात भाजप आमदार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे। अमित शहांकडे वाचला नाराज आमदारांच्या तक्रारींचा पाढा, तर विरोधकांना भाजप विरोधात ताकद देत असल्याचा आरोप केल्याची माहिती सूत्रांनी दिली। पंतप्रधान मोदींनी भारताचा जीडीपी 10 नंबरवरून 4 नंबरवरती आणलाय। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक चुटकी सिंदूरचं महत्त्व सगळ्या जगाला दाखवलं असं म्हणत मोदींनी काय केलं म्हणणाऱ्यांना अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलंय। आदित्य ठाकरेंनी पुणे आणि मुंबईकरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। 718 तडे असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई का, आदित्य ठाकरेंनी सरकारला सवाल केलाय। आदित्य ठाकरे पालकमंत्री होते तेव्हाही मुंबईत पाणी तुंबायचं। 25 वर्ष त्यांनी मुंबईला लुटलं, त्यांनी काहीच बदल केला नाही असं म्हणत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंवरती जोरदार टीका केली। मुंबईच्या स्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असं म्हणत आदित्य ठाकरेंच्या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। तर राऊतांचं अनुकरण न करण्याचा सल्ला त्यांनी आदित्य ठाकरेंना दिलाय। छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री काय देशाचे पंतप्रधान जरी झाले तरी त्यांचं स्वागतच करू अशी उपरोधिक टीका राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली। चंद्रपूर जिल्ह्यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी फिरत्या तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली आहे। 19 मे पासून सुरू केलेल्या या केंद्राला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय। संतोष लड्डा यांच्या घरातून 5.5 किलो सोनं आणि 15 किलो चांदी असा कोट्यवधींचा मुद्देमाल चोरी झाला होता। यातील फरार आरोपीचा अमोल खोतकरची पोलिसांना टीक मिळताच त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरती त्याने बंदूक रोखली आणि पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकिरण गच्चे असं एन्काउंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांचं नाव आहे। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या कुटुंबियांनी पोलिसांवरती गंभीर आरोप केले। पोलिसांनी मोठ्या व्यक्तीकडून सुपारी घेऊन अमोलला संपवलंय, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, त्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी गंभीर भूमिका खोतकर कुटुंबियांनी घेतली। मुजोर हगवणे पिता पुत्राचा नवा प्रताप समोर आलेला आहे। त्यांचा आणखीन एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा असं या व्हिडिओमधून समोर आलंय। वैष्णवी हगवणे यांचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी त्यांना सासरच्यांकडून मारहाण झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे। शवविच्छेदन अहवालानुसार वैष्णवी यांच्या अंगावर एकूण 29 जखमा आढळलेल्या असून त्यातील 15 जखमा या मृत्यूच्या 24 तासाच्या आतील आहेत अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये 18 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले। त्यातील 2 माओवाद्यांवर 8 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। लातूर शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे लातूर शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय, त्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। साताऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर पसरली। दरम्यान दाट धुक्याचा पर्यटकांनी आनंद घेतलाय। लातूरमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। बारामतीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरल्याने शेतीचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। मनमाडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे पेरणीसाठी आता मोठा फायदा होणार आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यात सततच्या पावसामुळे भात शेतीला तळ्याचं स्वरूप आले, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। मोद्यामध्ये चिचगड ककोडी या मार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं, त्यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करतायत। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात जोरदार पाऊस झालाय, परिसरातील धबधबे आणि तलाव प्रवाहित झाले। जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला, केळी, पपई आणि आंब्याचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सोमवारी लासलगाव येवला भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय, तर काढणीला आलेल्या शेकडो एकर कांदा पिकाचं चिखल झालाय, त्यामुळे पंचनामा करून मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत।
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात जोरदार पाऊस झालाय. पावसाचा खरीप पूर्व कामांना मोठा फटका बसलाय. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी या परिसराला मुसळधार पावसानं झोडपलंय. टोमॅटो पिकाचं यात मोठं नुकसान झालंय. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये दमदार पाऊस झालाय. बोडखा बुद्रुक या गावातील नारोळा नदीला पूर आलाय आणि बोखडा बुद्रुक गावचा घनसावंगीशी असलेला संपर्क तुटलाय. कोकणाला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे, तर खबरदारी म्हणून एनडीआरएफची टीम रायगडमध्ये तैनात करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे कांदा आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय, तर या नुकसानाचे अजूनही पंचनामे झालेले नाहीये. त्यामुळे पंचनामे करून सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात. राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य आता बहरलंय. धाराशिव जिल्ह्यात पावसानं कहर केलेला असून 250 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर 350 हेक्टरवरील पिकांचं यात नुकसान झालंय. पावसाच्या पाण्यामुळे टरबूज जागेवरतीच खराब झाल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. दौंड तालुक्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पोल्ट्री शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेडच्या भिंती आणि पत्रे पडल्यामुळे 18,000 कोंबड्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये शेतकऱ्याचं तब्बल 80 ते 85 लाखांचं नुकसान झालंय. मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्याला चांगलाच झोडपून काढलंय. वानगाव, चिंचणी, डहाणू खाडी परिसरात पावसाचा जोर कायम असून सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. साताऱ्यात पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय. काकडी, भुईमूग, टोमॅटोसह मका पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वैरागमधील तडवळे या गावातील द्राक्ष बागेमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. मुसळधार पावसामुळे मुळशीतील चाले पूल पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे कोळवण खोऱ्यातील 17 ते 18 गावांची दळणवळण यंत्रणा ठप्प झाली. सध्या सुरू असलेल्या पावसाचा माथेरानच्या पर्यटनाला सुद्धा मोठा फटका बसलाय. मेच्या अखेरीस पर्यटनाला बहर येणाऱ्या माथेरानमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि अशातच पावसाचा जोर वाढल्यामुळे मिनी ट्रेन सेवा बंद करण्यात आली. वर्ध्यात मनसेने नगर परिषद मुख्याधिकाऱ्याला खेळण्यातला जेसीबी भेट देत उपहासात्मक आंदोलन केलंय. शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय, तसंच नालेसफाईच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. जळगाव जिल्हा परिषदेसमोर बहुजन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संसद या संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलंय. भरती प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप यावेळेला करण्यात आलाय, तर त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे. पंढरपूरमधील वडार समाजाच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची भेट घेतली. प्रदीप पवार कार्यकर्त्यावरती हल्ला करणाऱ्या उद्देशाने 2 अल्पवयीन मुलांकडे 2 पिस्तूल आणि 4 कारतूस आढळली होती. त्यामुळे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. गोंदिया इथल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर या आंदोलनामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. बीडच्या केज तालुक्यातील भाटुंबा इकडे तरुणाचं अपहरण करून झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला, तर अनैतिक संबंधातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे, तर आरोपीच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं.